जय गजानन जयतु संस्कृतम. भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंनी वर्णन केलेल्या आपल्या 24 गुरूंच्या निमित्ताने एका वेगळ्या टप्प्यावर एकाच शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ कसे होऊ शकतात याचं चिंतन काल आपण सुरू केलं होतं. त्यांनी रस हा अशा प्रकारचा शब्द वापरला. रस ग्रहण करणारा, रस काढून घेणारा. आणि मग त्या अर्थाने जेव्हा हा एवढाच अर्थ असतो तेव्हा दोन वेगवेगळ्या कीटकांचा विचार आपल्याला करता येतो असा भाव आपण काल पाहिला. त्यातला पहिला कीटक आपण काल पाहिला भुंगा. भुंग्यांच्या माध्यमातून काय शिकले दत्तप्रभूंनी? दोन गोष्टी आपल्या समोर ठेवलेल्या होत्या. एक, गंधाच्या मध्ये जर आसक्त झाला तर जीव कसा नष्ट होतो, कारण पंचसंवेदनाचं माणसाला कशा घातक ठरू शकतात जर त्यात आसक्ती असली तर. तो एक सूत्रभाग आपण पाहतोय, त्या पद्धतीने त्या गोष्टी सगळ्या समजून घेतोय. मग जसं पतंगाचं वर्णन केलं आपण रूपासक्तीच्या दृष्टीने, तसं गंधासक्तीने नष्ट होणारा जीव म्हणून भ्रमराचा विचार केला, कारण तो कमळाच्या फुलामध्ये अडकून पडतो आणि नष्ट होतो. ही रचना भगवान दत्तप्रभू आपल्याला सांगतायत. दुसरी गोष्ट ते सांगतायत, पण तसा आसक्त न होता जर मोजक्या प्रमाणामध्ये रस ग्रहण करत राहिला तर कुठल्याही फुलात तो अडकत नाही आणि त्या फुलांमधून चांगल्या पद्धतीने रस ग्रहण करू शकतो. हा भावही दत्तप्रभूंनी आपल्याला सांगितला. रस ग्रहण करणारा एक कीटक भुंग्याच्या निमित्ताने पाहिला. दुसरा कीटक आपल्याला पाहता येतो मधमाशीच्या स्वरूपामध्ये. त्यांनी हे दोन गुरु केले, पण आपण तेही वर्णन केलं की हे दोन्ही एकाच पद्धतीने पाहता येतात यासाठी की दोघांमध्ये रस ग्रहण करणे ही गोष्ट समान आहे. मग बदलते कोणती गोष्ट? त्याचं उत्तर आहे संग्रह करण्याची वृत्ती. ती भुंग्याच्या ठिकाणी नव्हती, म्हणून भुंगा संग्रह न करणारा असल्यामुळे संग्रह न करता सुखाने जगता येतं हे भुंग्याकडून शिकले आणि संग्रह केला तर तीच गोष्ट घातक होते हे ते मधमाशीकडून शिकले. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. एकाच प्रकारची गोष्ट, एकाच प्रकारचं कार्य, त्यातून दोन वेगवेगळ्या गोष्टी शिकले. वास्तविक मधमाशी भुंग्यापेक्षा तुमच्या माझ्या दृष्टीने विचार केला तर अधिक उपयुक्त जीव आहे, कारण भुंगा स्वतः पुरतं रसग्रहण करणार आहे, तो जगाला देऊ शकत नाही. त्या भुंग्याच्या माध्यमातून इतरांना लाभ होणार नाहीये त्या रसाचा. मधमाशी उलट उपकारक आहे, पण ती अडचणीत कुठे येते? त्याचं उत्तर आहे ती संग्रह करते. आणि तो संग्रह करण्याचा जो भाव आहे तो दत्त महाराज आपल्या समोर मुद्दा अधोरेखित करतायत आणि ते म्हणतायत लक्षात घ्या, संग्रह ही गोष्ट जरी उपयोगी असली, जरी तो संग्रह इतरांना उपकारक असला तरी संग्रह करणे हीच गोष्ट घातक ठरू शकते. वास्तविक तो गुण आहे. आवश्यक गोष्टींचा संग्रह करणे वाईट नाहीये, व्यवहारामध्ये त्याला काही वाईट म्हटलेलं नाही. संन्यस्त वृत्तीत भलेही असेल, पण इतर वेळा संग्रह करणे वाईट नाही. पण तो संग्रह अतिरेक जर त्याचा झाला तर तोच घातक ठरतो, कारण लक्षात ठेवा अनेकदा गुणच आपल्याला अडचणीचे ठरू शकतात. वाक्य मोठं व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. गुण प्राप्त करू नयेत का? बिलकुल प्राप्त करावेत, पण ते प्राप्त करत असताना सुद्धा काही गोष्टींचं भान असलं पाहिजे, काही गोष्टींचा विवेक असला पाहिजे. तो नसला तर पंचायत कशी होते? सुभाषितकारांनी एक मजेदार सुभाषित आपल्यासाठी सांगितलं. सुभाषितकार म्हणतात आत्मनो मुख दोषेण बध्यन्ते शुकसारिकाः बकाः तत्र न बध्यन्ते का? कारण मौनम सर्वार्थ साधनम. मौनाचं महत्व सांगणारं सुभाषित आहे, पण हा भाव आपल्याला सांगायचा आहे की गुणच अडचणीचे ठरू शकतात. जसं त्यांनी पहिल्यांदा दोन पक्ष्यांचे वर्णन केले. कसे आहेत ते? शुक, सारिका. शुक म्हणजे पोपट, सारिका म्हणजे मैना. या दोन प्राण्यांचं काय वैशिष्ट्य आहे, या जीवांचं काय वैशिष्ट्य आहे? त्याचं उत्तर, यांना थोडंफार का होईना बोलता येतं. अर्थ नाही समजत त्यांना, पण जे काही मानवी ध्वनी आहेत त्या ध्वनींचं अनुकरण त्यांना करता येतं आणि तशाला तसे ध्वनी निर्माण करण्याची काही मर्यादित क्षमता त्यांच्या ठिकाणी आहे, पण त्यांना अर्थ कळत नाही. सहज विषय आठवला म्हणून गमतीने आपल्याला सांगतो. रत्नावली नावाचं श्री हर्षदेवांचं एक सुंदर नाटक आहे. त्या नाटकामध्ये अशा एक सारिकेचं वर्णन त्यांनी केलंय. ती सारिका सगळ्या कथाभागाला पुढे नेण्याकरता त्यांनी वापरली, कारण ती बोलते.
कारण तिने आधीचे जे संवाद ऐकलेले आहेत नायिकेचे आणि तिच्या मैत्रिणीचे ते ती राजाच्या समोर सांगते, पण तिथे एक कमालीचा सुंदर शब्द श्री हर्षदेवांनी वापरलेला आहे. ते म्हणतात ही सारिका कशी आहे, तर ती मैत्रीण बोलताना त्या नायिकेला सांगत आहे अक्षरग्राह्या, अक्षर मात्र ग्राह्य. याचा अर्थ तिला फक्त अक्षर कळतात, शब्द नाही कळत. आणि गंमत का सांगितली, त्याचं उत्तर आहे अक्षरांना अर्थ नाही. नुसत्या क ला काय अर्थ आहे, काहीच नाही. नुसत्या म ला काय अर्थ आहे, काहीच नाही. नुसत्या अळ ला काय अर्थ आहे, काहीच नाही. पण क म ळ हे 3 अक्षर एकत्र आले की जो शब्द तयार होतो ना त्याला अर्थ आहे. म्हणून शब्दांना अर्थ असतात, अक्षरांना अर्थ नसतात. आणि तिला अक्षर मात्र ग्राह्य म्हटलं, याचा अर्थ ती केवळ वाक्यांचा जशाला तसा पुन्हा वापर करू शकते, उद्गार त्याचे काढू शकते, अर्थ तिला समजत नाही काय बोलले ते. म्हणून ती जी अवस्था, पण लक्षात घ्या पोपटामध्ये किंवा मैनेमध्ये असलेला हा गुण जो आहे तोच त्यांना घातक ठरतो. का, कारण त्याच्यामुळे त्यांना पिंजऱ्यात बंदिस्त केल्या जातं, त्यांना आपल्या समोर ठेवल्या जातं, अडचणीत आणल्या जातं. का, आत्मनो मुख दोषेण, ते बोलतात हाच त्यांचा अजून काही दोष निर्माण होतो. वास्तविक बोलणं बाकी सगळ्या प्राणी पक्ष्यांपेक्षा त्यांच्या ठिकाणी असणारा अधिकचा गुण आहे, पण तो गुणच त्यांना घातक ठरतो. ही जी रचना आहे ती आपल्याला या निमित्ताने सुभाषितकार सांगताय. दत्तप्रभू सुद्धा आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष आपलं वेधताय की चांगली गोष्ट सुद्धा काही वेळा त्रासाला कारणीभूत ठरू शकते. ती रचना आपल्याला समजून घ्यायची आहे. म्हणून जसा पोपट आणि मैना बंदिस्त केल्या जाते, का, कारण त्यांना बोलता येतं. उलट्या बाजूला सुभाषितकार सांगतात बका हा तत्र न बध्यन्ते, कोणीही बगळ्याला पकडून ठेवत नाही. का, मौनम सर्वार्थ साधनम, कारण तो शांत एका जागी नुसता उभा राहतो, बोलत नाही. हा जो विषय आहे आपल्या समोर सुभाषितकार वेगवेगळ्या पद्धतीने सांगतायत. इथे दत्तप्रभू नेमकं ते सांगताय की संग्रह ही वृत्ती आहे, पण ती वृत्तीच घातक ठरू शकते. सध्याच्या काळात आपल्याला जिकडे तिकडे समाज माध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारचे संदेश येतात. काही वेळा ते अत्यंत चिंतनीय असतात. एक लहानसा संदेश सहज आलेला आज मला आठवला म्हणून आपल्या समोर ठेवतो. त्या संदेशकारांनी वाक्य वापरलेलं होतं, लक्षात ठेवा पैसा जरूर जमवा, पण इतका जमवू नका की तुम्ही आजारी पडल्यानंतर तुमचे वारसदार डॉक्टरच्या आधी वकिलाला शोधतील. गमतीदार आहे रचना, पण लक्षात घ्या किती महत्वपूर्ण आहे, किती चिंतन करणं आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे. पैसा जीवनामध्ये, सामान्य व्यवहारामध्ये सगळ्या साधू संतांनी सांगितलंय, कोणी अव्हेर नाही केलेला. प्रपंच जोपर्यंत तुम्ही करत आहात तोपर्यंत प्रपंची पाहिजे सुवर्ण, काही चूक नाहीये. लक्षात घ्या जरूर असावा, पण इतका नसावा की त्याचाच त्रास व्हावा. लोकांनी याच्या जाण्याची वाट पाहावी, इतकाही पैसा नसावा. या अर्थाने ते सांगतायत. नेमकी तीच भूमिका दत्तप्रभू मधमाशीच्या निमित्ताने आपल्याला सांगतायत की ती मधमाशी काय करते, संग्रह करते. आणि लक्षात घ्या संग्रह आनंदा करता असेल, उपभोगा करता असेल तर पंचायत नाही. मधमाशीची अडचण ही आहे, ती उपभोग न घेता प्रचंड मोठं पोळं तयार करते. ठीक आहे, त्याच्या मागे काही बाकीचे भाव आहेत की त्यांच्या त्या पिल्लांना खायला मिळावं, त्यांच्या पुढच्या पिढीची सोय असावी, आपल्याला जेव्हा अडचणीत येईल तेव्हा उपयोगी पडावा. पण इतका गोळा केला जातो की नंतर त्या गोळा केलेल्या मधामुळेच तिच्यावर अडचण येते. कोणती, नुसता करून ठेवला असता तर पंचायत नाही, नुसता कोणीतरी तो कदाचित काढूनही नेला असता, कारण तो मध काढून घेतात लोक, त्यातही अडचण नाही. माणसंच घेतात असं नाही, अनेक पशुपक्षी सुद्धा त्या मधावर डल्ला मारतात. म्हणजे अस्वलाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. अस्वल ते पोळं काढतं आणि त्यातून मध पिण्याचं त्याचा अत्यंत आवडता जो प्रकार आहे तो करत असतो. तो हा जो भाव आहे तो समजून घेताना दुसरी गोष्ट आपल्याला जी महत्वाची सांगायची दत्तप्रभूंना ती व्यवस्थित लक्षात घ्या. ते म्हणतात मध काढून घेतला तरी एक वेळ हरकत नाही, म्हणजे घेतलेलं संपत्ती जी आहे ती गेली इथपर्यंतही अडचण नाही. त्या संपत्तीच्या ग्रहणासाठी त्या मधमाशीचा जीव घेतला जातो. कारण पोळं जेव्हा काढायचं असतं, मध जेव्हा ग्रहण करायचा असतो, तेव्हा तो मध ग्रहण करणारा काय करतो किंवा कोणी माणूस, त्याचं उत्तर आहे त्या मधमाशांना पहिले पळवून लावायचं असतं. बरं, त्या पळवून लावल्या तरी अडचण नाही. पळवून लावण्यासाठी ते जे कृती करतात ना, त्या कृती अत्यंत भयानक असतात, कारण तिथे जाळ केल्या जातो.
कारण त्या तिथून निघून गेल्या पाहिजे, आगीच्या भीतीने निघून गेल्या पाहिजे यासाठी केल्या जातं. पण पटकन ती आग इतक्या वेगात लावली जाते किंवा जवळ तो पलिता आणला जातो, टेंभा आणला जातो की त्यांच्याच माध्यमातून अनेक मधमाशा जीव गमावून बसतात. ही जी रचना आहे ना ती दत्त महाराज पाहतायत आणि म्हणून ते मुद्दाम सांगतायत की संग्रह कदाचित तुम्ही संग्रह केला, तो संग्रह दुसऱ्यांनी घेतला, त्याचं दुःख इथपर्यंतही मान्य की तेही वाईटच आहे, पण एक वेळ तेही परवडलं, निदान तुम्ही तर शिल्लक राहिले. पण इथली पंचायत तशी नाहीये. त्या मध ग्रहण करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्या मधमाशीचा जीव जातो, कारण ती मधाला सोडूही शकत नाही आणि मधाच्या जवळ राहिली तर त्या आगीच्या माध्यमातून तिचा जीव जाण्याची वेळ येते. ही जी अडचण आहे ना ती आपल्याला व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला मुद्दाम त्यांनी सांगितलंय की आनंदाकरता ग्रहण केलं काही अडचण नाहीये, संग्रह केला तोही मर्यादित स्वरूपातला काही अडचण नाहीये, कारण जोपर्यंत पोळं लहानसं असतं तोपर्यंत कोणी फोडत नाही, तोपर्यंत कोणी काढायच्या भानगडीत पडत नाही. जेव्हा ते मधानी अक्षरशः डबडबलेल्या अवस्थेत जातं तेव्हाच नष्ट केले जातं. आणि मग नष्ट काय काय केलं जातं आता सांगितलं तसं. समजा पळूनही गेली तर केवळ मध नाही जात, तिचं राहण्याचं ठिकाण पण जातं, म्हणजे घरही गेलं. मोठी अडचण रचना लक्षात घ्या, एक एक तिची पैलू लक्षात घ्या. निव्वळ रस घेतो असं नाही, तिचं घर आहे ते पोळं आणि ते घरही जातं. त्यातून जे मेण तयार करण्याकरता प्रचंड मेहनत तिने लावलेली असते, आपल्या शरीरातले स्राव तयार केलेले असतात, त्याच्या माध्यमातून ते मेण किंवा तो मध तयार केलेला असतो. त्या दोन्ही गोष्टी नष्ट होतात. आजपर्यंतची सगळी मेहनत वाया जाते, जमवलेलं सगळं जातं, केवळ मध नाही जात. आता म्हटलं तसं घरही जातं, म्हणजे अन्नही गेलं आणि निवासही गेला आणि वरतून अनेक मधमाशांच्या बाबतीत प्राणही गेले. हाती काय आलं? हाती काहीच नाही आलं. का? कारण दोन्ही गोष्टी नाही केल्या. एक तर नुसतंच पहिल्यांदा दान देऊन दिलं असतं तर कदाचित जीव वाचला असता, उपभोग घेतला असता तर आनंद झाला असता, पण दोन्ही गोष्टी होत नाही. आणि मग तिसरी गोष्ट होते, सुभाषितकार त्याच्यावरही सुभाषित सांगतात, कारण संग्रहाच्या वृत्तीचा विषय आपल्या समोर ठेवायचा आहे. संग्रह कसा घातक आहे हे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगायचं आहे. मग पुन्हा वेगळं सुभाषित आठवतं, नीतिशतककारांनी वापरलेलं. महाराज भर्तृहरी म्हणतात, दानम भोगो नाशः तिसरो गतयो भवन्ति वित्तस्य. वित्त याचा अर्थ जो संग्रह केलेला भाग आहे, पैसा आहे, त्याच्या तीनच गती असतात. कोणत्या? दानम, पहिली गती दान. गती शब्दाचा अर्थ अवस्था, त्याचा मार्ग कोणता आहे, तो पैसा बाहेर पडण्याचा मार्ग कोणता. दोन मार्ग सांगितले आपल्या उपयोगाचे. दानम, दान द्यावं, निदान पुण्य तरी प्राप्त होईल, त्यातून आनंद तरी प्राप्त होईल, दातृत्वाचा विषय तरी येईल, कारण दातृत्व हा दैवी गुण आहे. दानाचा विषय सांगितला, ठीक आहे, नाही दान भोगो. दुसरा विषय, निदान उपभोग घेता आला पाहिजे, जे जमवलेलं आहे त्याचा आस्वाद तरी घेता आला पाहिजे, आनंद तरी घेता आला पाहिजे. आणि या दोन गोष्टी नाही घेतल्या तर काय होतं ते म्हणतात, दानम भोगो नाशः तिसरो गतयो भवन्ति वित्तस्य. तिसरी गती नाश अशी असते. आणि मग पुढे सांगताना आपल्याला संदेश सांगतात, यो न ददाती न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवती. जो दान देत नाही आणि जो उपभोग घेत नाही त्याच्या पैशावर तिसरेच मजा करतात. त्याच्या पैशाचा नाश होत असतो, कारण तो त्याच्या कामी आलाच नाही, जिवंतपणी आला नाही, मेल्यावरही आला नाही. दान निदान त्याच्या मृत्यूनंतर पुण्य स्वरूपात त्याला फायदा तरी देऊ शकतं, असा जो भारतीय संस्कृतीने विषय मांडलाय तो आहे. किंवा उपभोग त्याला जिवंत आहे तोपर्यंत कामाचा आहे, पण उपभोगही घेतला नाही आणि दानही दिलं नाही तर नाशच होत असतो. हा भाव जसा वित्ताच्या बाबतीत आहे तसाच तो भाव मधमाशीनी गोळा केलेल्या रसाच्या बाबतीत आहे. त्या रसाचा ती अत्यधिक संग्रह करते आणि तो संग्रहच तिच्या जीवावर यायची वेळ येते. हा जो भाव आपल्याला संपूर्ण मधमाशीच्या जीवनात पाहायला मिळतो, दत्तप्रभू आपल्याला त्याच्याकडे आकृष्ट करतायत, त्याच्याकडे आपलं लक्ष वेधतायत आणि सांगतायत, लक्षात घे, मी दत्तप्रभू म्हणतायत, मी शिकलो मधमाशीकडून कोणती गोष्ट अत्यंत संग्रह करणे ही घातक गोष्ट आहे, कारण ती आपल्याच विनाशाला कारणीभूत होते. कसा विनाश होतो? आता म्हटलं तसं
मध काढून घेणारा, तो मधाचा सगळा तयार केलेला संग्रहित केलेला भाग काढून घेतो. आणि म्हणून दुसरा शब्द आपण सुरुवातीला सांगितला होता मधु. हा मधु हरण करणारा, जसा तो मधमाशीला लागू पडतो, ती सगळ्या फुलांमधून मध गोळा करते, तसं तिने गोळा केलेला मध, तो मध गोळा करणारा माणूस काढून घेऊन जातो. तोही गुरुदत्त महाराजांनी सांगितला. कसा? पुढच्या भागात पाहू. तोपर्यंत जय गजानन.